नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। भिवंडी 4 मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू, 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। अभिजित दिपकेंनी धमकी देणाऱ्याचे एक तरी नाव जाहीर करावं, ते केजरीवालांचे कार्यकर्ते पंजाबमधील पेपरफुटीवर गप्प का, भाजपचा सवाल। यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना, पुरात कार वाहून गेल्याने आईसह 2 मुलींचा करुणांत, तर झाडाचा आधार घेतल्याने पती बचावले आणि वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने लाल झाला होता। जंतर मंतरवर जखमी पोलिसांचे कुटुंबीय म्हणाले, आंदोलनात विद्यार्थी नव्हते तर गुंड होते। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार या कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काल सायंकाळी त्यांचे बीड येथे आगमन होताच त्यांनी विविध विभागांच्या बैठकींचा धडाका लावला आहे। सदरच्या आढावा बैठकीतून सर्व योजनांची माहिती घेत जिथे जिल्हा प्रशासन कमी पडल्याचे दिसून आले तिथे त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसेच रेल्वेच्या बाबतीत बोलताना दिनांक 17 सप्टेंबर पासून पुण्यापर्यंत रेल्वे सुरू होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। सुनेत्राताई पवार यांनी रात्री 11 वाजेपर्यंत बैठका घेतल्या, तर आज सकाळी 7 वाजताच त्या फील्डवर हजर झाल्या। त्यामुळे सुनेत्राताई यांचे काम करण्याची पद्धत पाहून बीडकरांना स्वर्गीय अजितदादांचीच आठवण झाल्याशिवाय राहिली नाही। अगदी अजितदादाप्रमाणे सकाळी सकाळी फील्डवर जाऊन एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आढावा घेणे, त्यामुळे सुनेत्राताई यांच्या कामाच्या पद्धतीत स्वर्गीय अजितदादा यांच्या कामाची झलक दिसल्याच्या भावना बीडकरांनी व्यक्त केल्या आहेत। केज पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्याचा बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने यांचे पथक तपास करत असताना दिनांक 29/7/2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी ऋषिकेश दिलीप काळे राहणार फुलेनगर तालुका केज जिल्हा बीड याने केला आहे। त्या माहितीवरून ऋषिकेश दिलीप काळे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले। त्याने चोरी केलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने हे त्याने घरात ठेवले असल्याचे सांगितले, तर 2 पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम 2,81,000 रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय महेश विघ्ने, बाबासाहेब घोडके, दिलीप गीते, महेश जोगदंड, जफर पठाण आणि गणेश मराठे यांनी मिळून केली। गेवराई पोलीस ठाणे येथे दिनांक 20/7/2026 रोजी राजू भुराजी शिंदे राहणार महात्मा फुले नगर गेवराई यांच्या फिर्यादीवरून बसवराव महादेव मासाळकर यांच्याकडून दिनांक 15/6/2026 रोजी नोटरीवर विकत आणलेली महिंद्रा थार कंपनीची गाडी ही दिनांक 19/7/2026 रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास एपीआय समाधान दौड हे करत आहेत। आरोपींनी सदर महिंद्रा थार वाहनाचे मूळ मालक बसवराव महादेव मासाळकर राहणार पुणे यांच्याकडून विक्रीसाठी आणून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करून त्यावर आरोपीचा फोटो लावून तेच गाडीचे मूळ मालक असल्याचे भासवून नोटरीद्वारे गाडी विक्रीचा सौदा करून गाडी फिर्यादीच्या ताब्यात दिली होती। वाहनाचा ताबा दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वाहनात पूर्वीपासून बसविण्यात आलेल्या जीपीएसचा वापर करून गाडीचे लोकेशन घेऊन आरोपी कडील दुसऱ्या चावीचा वापर करून फिर्यादीच्या ताब्यातील महिंद्रा थार गाडी चोरी करून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यावरून दिनांक 28/7/2026 रोजी गुन्ह्यात चोरी करण्यासाठी वापरलेली इर्टिगा कार व एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले। तसेच गोपनीय माहिती काढून इतर आरोपी व चोरीस गेलेल्या गाडीचा शोध घेतला असता 2 वेळा पथक हे अहिल्यानगर येथे पाठवले असता तपासात सदर गाडी ही शिवडी तपोवन रोड अहिल्यानगर येथे मिळून आली। आरोपींनी यापूर्वी सदरची गाडी नोटरी करून 2 व्यक्तींना विक्री केल्याची गोपनीय माहिती मिळून येत आहे। या कटामध्ये आणखी 3 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे। दिनांक 15/7/2026 रोजी बीड जिल्ह्यातील नगद नारायण महाराज नारायणगड येथील दिंडी दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती। याबाबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास चालू असताना पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे महिला आरोपी केशरबाई सुखदेव जाधव, संगीता विजय गायकवाड दोन्ही राहणार गांधीनगर पेठ बीड तालुका जिल्हा बीड यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल 1 तोळे 2.5 ग्रॅम सोने किंमत अंदाजे 1,19,990 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत।
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, SDPO व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, PSI शेखर आवटे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, स्वाती मुंढे, मनोज परजने व सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली। बीड जिल्ह्यातील लाचखोरांनी आता खरोखरच लाजा सोडल्या आहेत। आज पालकमंत्री सुनेत्राताई पवार या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बीडमध्ये चक्क 45 लाख रुपयांची लाच घेताना एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले। सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या श्रीनिवास लखमवाड या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यामुळे सध्या या धाडसी लाचखोरीने संपूर्ण प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे। पालकमंत्र्यांची बैठक आटोपून घरी गेल्यानंतर घरात लाचेची रक्कम स्वीकारत असताना हा लाचखोर अधिकारी सापळ्यात अडकला। वृक्ष लागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। या संदर्भात एका तक्रारदाराने दिनांक 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर ACB कडे अधिकृत तक्रार नोंदवली होती। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBच्या पथकाने बीडमध्ये सापळा रचला। यावेळी 5 लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित 40 लाख रुपयांच्या मनोरंजनाच्या म्हणजेच खोट्या नोटा स्वीकारत असताना लखमवाड याला रंगेहात पकडण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथील ACBच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली असून या कारवाईनंतर ACBच्या अधीक्षक माधुरी कांगणे या स्वतः बीडमध्ये दाखल झाले आहेत। तर या प्रकरणी बीड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। विशेष म्हणजे श्रीनिवास लखमवाड हा MPSC परीक्षेत अनुसूचित जमाती म्हणजेच ST मधून प्रथम येऊन शासकीय सेवेत रुजू झाला होता। या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगले धाबे जाणले असून लखमवाड याच्या घरातून किंवा इतर मालमत्तांमधून भ्रष्टाचाराचे आणखी काही काळे कारनामे समोर येतात का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील मेट्रन ऑफिसमधील सिनियर स्टाफ नर्स जुली अँथोनी रेड्डी यांना बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी निरोप देण्यात आला। यावेळी रेड्डी यांच्या संपूर्ण परिवाराचा बीड जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। आज सकाळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी देखील जुली रेड्डी यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बीड जिल्हा रुग्णालयासह जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती। तर या निरोप समारंभावेळी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना भावना अनावर झाल्या होत्या। आप सबका इतना प्यार देख के मेरे मम्मी के लिए सच में सो मच थैंक यू। आप सबके साथ के वजह से, सपोर्ट के वजह से आज मेरे मम्मी का इतना अच्छा प्रोग्राम आप सबने किया, इसके लिए सच में थैंक यू, दिल से थैंक यू, सच में थैंक यू। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।